हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेवपुरी. त्यासाठी मी एका परातीमध्ये थोडा मैदा घेते. त्यामध्ये मी थोडासा ओवा घेते. त्याला हाताने छानपैकी क्रश करून घेऊया. सोबत थोडंसं मीठ. आता त्यामध्ये मी एक पळी तेल थोडं गरम केलेलं आहे ते टाकूया. आता आपण याचं कणिक तयार करून घेऊ. कणकेचा गोळा तयार करून झालेला आहे. आता आपण त्याला 5 मिनटं रेस्ट देऊया. 5 मिनटं झालेले आहेत. आता आपण या पिठाचे समान गोळे तयार करून घेऊ. आता या गोळ्याला मी चपातीसारखं लाटून घेते. चपातीला लाटून घेतलेलं आहे. आता मी फोकच्या साह्याने आपण पूर्ण चपातीला अशा प्रकारे होल करून घेतलेले आहेत. आता छोटी वाटी आहे त्याच्या साह्याने मी हे कापून घेऊया. अशा पद्धतीने छोट्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. इथे मी पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल तापून गेलेलं आहे. आता आपण त्याच्यात एक एक पुरी तळून घेऊ. मंद आचेवर क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. छान क्रिस्पी तळून गेलेले आहेत. आता मी त्यांना काढून घेते. अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. हे बघा. एका बाउलमध्ये मी उकळलेले बटाटे घेतलेले आहेत. त्यामध्ये आता मी स्वादानुसार थोडंसं मीठ टाकते आणि त्याला मी स्मॅश करून घेते. बटाट्यांना इथे स्मॅश करून घेतलेले आहेत. आता मी मिक्सरच्या जारमध्ये दही टाकते. थोडंसं मीठ आणि थोडी साखर टाकूया. यांनाही मी मिक्सरमध्ये फिरवून घेते. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. हिरवी चटणीसाठी मी मिक्सरच्या जारमध्ये मूठभर कोथिंबीर घेत आहे. सोबत पुदिना, मिरची आणि 1 इंच अद्रकचा तुकडा, थोडीशी साखर, थोडंसं मीठ. यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून टाकते. त्यामध्ये आता थोडं पाणी टाकून त्याची मी पेस्ट तयार करून घेते. ग्रीन चटणी तयार आहे. एकीकडे मी कांदा, टमाटा आणि कोथिंबीर बारीक चिरून एकत्र करून घेतलेला आहे. आता आपण प्लेटिंगची तयारी करूयात. आता त्यामध्ये मी पुऱ्या ठेवलेल्या आहेत. आता आपण हा स्मॅश केलेला बटाटा, त्यासोबत बारीक चिरलेला कांदा, टमाटा आणि कोथिंबीर टाकूयात. आता त्यावर आपण ही दही टाकूयात. त्यासोबत ही खजूर आणि चिंचेची चटणी, त्यासोबत हिरवी चटणी, आता त्यावर थोडी बारीक शेव टाकूयात, थोडी चना डाळ, थोडासा चाट मसाला. तयार आहे शेवपुरी. घरी नक्की ट्राय करा.